नमस्कार, तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे। इथे मी एक पेला भरून साधा रवा घेतलेला, आपला नॉर्मल रवा नेहमीचा वापरातला जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तो। त्याच्याचबरोबर मी इथे घेतले अर्धा पेला तांदळाचं पीठ। हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकत्र करून घेऊया। तर मी आता तुम्हाला इथे रव्यापासूनचे गोड अप्पे दाखवते, ते पण गूळ वापरून। तर त्यासाठी मी इथे 2 केळी पण घेतलेली आहेत आणि पाऊण पेला गूळ घेतलेला आहे। गूळ चिरून घ्यायचं आहे म्हणजे तो छान विरघळला जातो। इथे आपलं मिश्रण 1.5 पेला होतं म्हणून मी त्याच्या निम्म गूळ घेतलेलं आहे। तुम्ही थोडं कमी जास्त देखील करू शकता। आता ह्या 2 केळ्याचे काप करून मी या मिक्सरमध्ये घालत आहे आणि हे मिक्सरमधनं छान फिरून घेणार आहे म्हणजे गूळ त्यामध्ये छानपैकी विरघळला जातो। इथे तुम्ही गूळ चिरूनच घाला, खडे घालू नका, नाहीतर तो विरघळत नाही। इथे तुम्ही बघू शकता छान पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी ओलं खोबरं घालत आहे। अर्धी वाटी भरून मी हे ओल्या खोबऱ्याचा पीस घेतलेला आहे, तो मी याच्यामध्ये घालून घेते आणि हे आपल्याला वाटायचं नाही आहे, जस्ट मी पल्स मोडवर ते फिरून घेणार आहे, छान एकजीव होतं। आता हे जे मिश्रण आहे ते आपण आता रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण आपण ढवळून छान एकजीव करून घेऊया। तर हे गोड अप्पे जे आहेत ते चवीला फार सुंदर होतात। झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि आपल्या घरी असलेल्या साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे। तर इथे मला हे मिश्रण फारच घट्ट वाटत आहे, तर मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घेते। इथे पाण्याचा वापर जपूनच करा, जास्त मिश्रण पातळ झालं तर आपल्या अप्प्यांना व्यवस्थित शेप येत नाही, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जपूनच वापरायचं आहे। तर आता इथे हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। हे आपण एक 10 मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे रवा त्यामध्ये छान फुलला जाईल। तशा झटपट होणाऱ्या आणि सरळ सोप्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा, सबस्क्राईब करा। 10 मिनटं आपण हे मिश्रण झाकून ठेवूया। 10 मिनटानंतर बघूया। 10 मिनटं झालेली आहेत। रवा छान फुलला गेलेला आहे, मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे अजून मी थोडंसं इथे पाणी घालून घेते। 3-4 चमचे पाणी घालून घेते, पुन्हा एकदा ढवळून घेऊया। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर याच्यामध्ये मी आता चिमूटभर मीठ घालून घेते। गुळाच्या पदार्थात मीठ चिमूटभर घातलं की त्याची चव अजून वाढते। तसंच त्यामध्ये मी 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घेते। परत एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता हे अप्पे फोडण्यासाठी मी इथे पाव चमचा खाण्याचा सोडाचा वापर करते, तुम्ही बेकिंग सोडा वापरला तरी चालेल। पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घेऊया। सोडा वापर घातल्यावर लगेचच आपल्याला याचे अप्पे करायला घ्यायचे आहे। तर ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे। तर इथे मी अप्पे पात्र गॅसवर चढवलेले आणि त्याच्यामध्ये मी तूप घालून घेते। आता याच्यामध्ये आपण अप्पे घालून घेऊया। सगळे अप्पे घालून झालेले आहेत। आता आपण त्याला झाकण ठेवून 1-2-3 मिनटं आपल्याला वाट बघायची आहे। आपल्याला ते अप्पे एका बाजूने छान भाजले जातात। 3 मिनटं झालेली आहेत, आपण उघडून बघूया।
इथे मी परत वरती तूप घालून घेते, कारण आपल्याला दुसऱ्या बाजूने ते भाजून घ्यायचे आहेत. तूप घातल्यामुळे ते छान भाजले जातात आणि त्याला चवी छान येते. तर आता मी हे उलटून बघते. तुम्ही बघू शकता एका बाजूने छान असे हलकासा छान असा त्याला ब्राऊन रंग आलेला आहे. उलटून घेऊया. असे सगळे अप्पे आपण उलटून घेऊन परत झाकून ठेवून आपल्याला 2-3 मिनटं वाट बघायची आहे. परत आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. उघडून बघूया. तर इथे आपले अप्पे दोन्ही बाजूनी छान भाजले गेलेले आहेत. आता ते काढून घेऊया. असे सॉफ्ट असे टम्म फुगलेले अप्पे इथे तयार आहेत. तुम्ही बघू शकता. आता उरलेल्या मिश्रणाचं पण मी परत घालून घेते. तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर 24 अप्पे होतात. माझं हे 12 अप्प्याचं भांडे, त्यामुळे मला ते 2दा घालावं लागतं. तशा प्रकारे 2 बॅचमध्ये हे पूर्ण अप्पे करून माझे तयार झालेले आहेत. अगदी 15 ते 20 मिनटात होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि श्रावणात स्वीट डिश म्हणून हे तुम्ही करू शकता. तर इथे असे टम्म फुगलेले स्वादिष्ट असे अप्पे आपले तयार आहेत. तर मी एक अप्पा तुम्हाला इथे फोडून दाखवते. अगदी आतपर्यंत हे अप्पे छान मऊसूत असे शिजलेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.